नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज आणि क्या बोलतीये पब्लिक या सदराखाली आज आपण आलो आहोत नागोपागट्टा येथे. येथील जनतेच्या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातील मतं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. काय मत आहे त्यांचा कौल कुठल्या बाजूने आहे, आज आपण येथील गल्लीतील सर्व लोकांशी चर्चा करून त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपण नागोपागट्टा येथे आलो आहोत. मावशी, नगर परिषद निवडणूक लागली, माहिती आहे का? माहिती आहे. काय आहे तुमच्या एरियात कोणाच्या नावाची चर्चा आहे? मोहिते पाटलांचे. कशामुळे मोहिते पाटील? सगळं ते काय ते सगळंच बघते ते बर, तुमच्या एरियात काय काय झाली ती कामं? सगळी कामं झाली तर रस्ता ते सगळं झाले ते घरदार. उमेदवार कोण आहे, कोण इच्छुक आहे आता इथं? शिवबाबा. बर, बाबांत भेट होती का तुमचे? हा, होते ना. बर, काय काय कामं केली काय त्यांची? सगळे कामं केल्यात, नळ लाईट हे सगळं घेतलं तिथं. नगर परिषदेची निवडणूक लागली अकलूजच्या, हो. माहितीये का? हो, माहित आहे. काय वातावरण कसं आहे? वातावरण म्हणजे वन डे वन मोहिते पाटलांच्या फॅमिलीमध्ये बर, जे विजयसिंह मोहिते पाटलांना जे आज वयोवृद्धपणात बघतोय ते आम्ही शिवबाबा फक्त बघतोय आता. बर. आणि मोहिते पाटली घरानं फक्त जाणतो, याच्यापेक्षा आम्हाला इतर दुसरं काही दिसत नाही. विरोधकांनी बी मोर्चे बांधणी केलेले दिसते, विरोधक बी येतात. मोर्चे बांधणी करणं आणि ती पॉलिटिकल बघणं, प्रत्येकाच्या सर्वसामान्याच्या घरात तळागाळात संकट काळात आपत्ती आली तर किती वाजले हे मोहिते पाटलाच्या घराण्यानं कधी बघितलेलं नाही. आणि आज जर सांगायचा विकास म्हणला अकलूजमध्ये तर जवळजवळ 350 घरं, कुणाला राहायला घर नव्हतं, पोपटं होती, पाचटाची घरं होती, पेटत होती वर्षानुवर्ष. आज प्रत्येकाला घर दिलं, रस्ता दिला, नळ दिला, लाईट दिलं, पाणी दिलं. आणि जर आपत्तीकालीन त्या दिवशी त्यांना बातमी लागल्याबरोबर अख्ख्या फॅमिलीतली हित घरी येणार आणि सर्वसामान्यांच्या अडचणी आणि त्यांना मदत करणं की त्यांच्या रक्तातलंय. त्याच्यामुळे मोहिते पाटला विना दुसरा कुणीही नाही. फक्त इथं उमेदवार आम्हाला 7 मध्ये एकच पाहिजे की विजयदादानंतर आम्हाला शिवबाबा असावे, फक्त एवढं आमची कळकळ आहे. तुमच्या एरियात काय काय कामं केली बाबांनी? आमच्या एरियात राहायला घरं नव्हती नीट, बर, रस्ता नव्हता, प्रत्येकाला घर दिलं, कुणाला गोरगरिबांना पत्रे दिले, शेड मारण्यासाठी पैसे दिले, दवाखान्यासाठी पैसे दिले, लाईट दिली आणि प्रत्येकाला ह्याचं वॉटर सप्लायचं पाणी देऊन परत आम्हाला बोरचं पाणी प्रत्येकाला 24 तासाची सेवा मिळते. ह्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? तर ह्यांचा कौल तर शिवते मोहिते पाटील यांच्या बाजूने. मावशी, नगर परिषद निवडणूक लागली, माहितीये का? हो, लागले. काय वातावरण कसं आहे, कोणाच्या बाजूने चर्चा आहे? आपले मोहिते पाटलाचे. कशामुळे मोहिते पाटील? सगळे मोहिते पाटील. अहो, जिथं ज्याच्यापासून जर आपलं कल्याण होत असेल त्या व्यक्तीला आपण मागे टाकण्याची गरज असते. आज शिवबाबा होते, विजयदादानंतर शिवबाबांनीच कामं केली. आणि हे रोडची कामं ज्या वेळेस आमच्या गल्लीत एखादं माणूस गेलं तरी ती मैत उचलायला आम्हाला जायला येत नव्हतं की त्याची ताटी उचलून रस्त्याला बांधत होतो. पण ज्या वेळेस शिवबाबांच्या बंगल्यावर जाऊन आम्ही कामं केली, धैर्यशील यांच्या बंगल्यावर जाऊन कामं केली तर त्यांनी आमची चांगली कामं करून दिली आणि ते आम्हाला सक्सेस भेटले. नंतर ना आम्ही कोणाला चालणार? मग मोहिते पाटीलच आमचे आहेत ना. कोण आहे उमेदवार, कोण आहे आता इथं इच्छुक? आता काय शिवबाबाशिवाय आम्हाला दुसरं काय वाटत नाही. बर, आणि त्याच्यानंतर ना लालासाहेब आडगळ्यांची ह्यांच्या बी घरच्यांना काहीतरी थोडं मिळावा या एवढ्या अपेक्षा आहेत, आपल्या काही बाकीच्या नाहीत. बरोबर. बाबांची मत व्यक्त करताना त्यांनी लाला आडगळे यांच्या मिसेसला बी उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केली. आजी, काय चाललंय, झालं जेवण? नाही, बर, काय करताय आता तुम्ही? दिसत नाही का तुम्हाला? दिसत नाही, ऐकाय येत नाही, चाला येत नाही. बर, आजारी आहे काय? हा, बरं, निवडणूक लागली नगर परिषदेची, बर. कुणाला मत आहे? आपली पाटलं. बर, हा, का पण पाटलं? आम्हाला त्यांनी जागा दिली, आम्हाला राहायला घरं बांधून दिली, आम्हाला पाण्याचं नळ दिलं, लाईटी दिल्या, आमचं त्यांनी चांगलं केलं, आम्ही त्यांच्या मागं. विरोधक बी आले ती की, आता विरोधक बी माहिती की विरोध कशी राहतात बाळा? बर, मग कोण मोहिते पाटील कोण आहे? आपले विजयदादा, शिवबाबा. बर, हा, भेटलं का तुम्ही शिवबाबाला? आम्हाला पत्रे दिले, घर बांधायला जागा दिली, बर, आजारी पडले तर आम्हाला पैसे देतात शिवबाबा, विजयदादा. अरे वा. बर, हा, त्याच्यामुळे मग काय आता बाबांच्याच बाजू नका? हा,
मत कोणाला मग? आपल्या पाटलाला. बर. वयोवृद्ध असतानाही आजींनी मोहिते पाटलाला मत देण्याची इच्छा व्यक्त केली. मावशी काय नाव? निवडणूक लागली नगर परिषदेची, लागू द्यात काय कुणाला मतदान आहे? दादांना दादा तर तुमच्या एकट्याच घरात किती मत आहे ते? मस्त 4-5 आहे ती. मग काय बाकीच्यांचं काय मत आहे? तिकडे दे. का तुमचं एकट्याच आहे? नाही सगळ्याच बर. कशामुळे पण? त्याच्यामुळे त्यांनी आमचं चांगलं केलंय बर. गरिबाचं पहिल्यापासून. काय काय केलंय? ही घरं बांधून दिली, न दिलं, लाईटी दिल्या, रस्ते काढून दिलं. पहिलं काय होतं इथं? तिथं पहिल्या झोपडं होतं. बर. त्यावेळेस रस्ते बिस्त नव्हतं का? नव्हतं काय नव्हतं. बर. मग आता रस्ते बांधून दिलं. दिलं आता नगर परिषद निवडणूक लागली, निवांत बसलाय तुम्ही, काय वातावरण गावातलं तुमच्या गल्लीतलं काय म्हणते? वातावरण मोहिते बाटल्याने चांगलं केले. मोहिते बाटल्या बर. लाईटीचं हे दिवसं प्रत्येक माणसाला जागा वाटून दिलेली आहे. बर. त्यांच्याशिवाय आम्हाला मतदानाचं कुठं जात नाही मोहिते पाटील. मोहिते पाटील. मोहिते पाटलातलं कोण? आता कोण उमेदवार ते दिलाय आपल्याला काय एवढं माहिती. बर. तिथं काय दगड उभा केला तरी येणार आहे. तर इथे दुकानात आपण जरा चर्चा करूया. काका काय नाव? माझं नाव प्रकाश पवार. बरं, नगर परिषद निवडणूक लागली माहिती आहे का? हा माहित आहे की. काय वातावरण गल्लीतलं तुमच्या? काय आता वातावरण चालू आहे सगळीकडे असंच. प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला उमेदवारी मिळावी. बर. आता काय दादा ठरवतील ते, मोहिते पाटील जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. मग कोण इच्छुक आहे? कोणाची मागणी आहे? बरेच जण आहेत आता असे. बर. ते काय त्याचं नाव? लाला आडगळे आहे, आणखीन कोण कोण आहेत. बर. पण काय असेल ती चाचपणी त्यांनी बी करावं आणि त्या व्यक्तीला द्यावं नेंबरकी. मग भाजप बी आहे की आता स्पर्धेत? आता भाजप आता पहिल्यापासून आम्ही आहे का, आम्ही पहिल्यापासून मोहिते पाटलाच्या मागे मोहिते पाटीलांची आशीर्वाद आमच्या डोक्यावर. आम्ही आता भाजपच्याकडे कसं जाणार? नाही जाणार. काय काय केलंय मोहिते पाटील? सगळं काय केलंय त्यांनी आतापर्यंत जे काय केलंय ते सगळं त्यांनीच केलेलं आहे. रस्ते दिले, जागा दिली, पाणी आहे, लाईट आहे. बर. अजून काय पाहिजे? सगळं काय दिलंय. काय अडचणी काय आहेत का नाही? अडचणी म्हणजे आता चालवला बघा असतंच की काहीतरी, प्रत्येकाचं काहीतरी असतंय किरकोळ कारकोळ. बर. बाबा सरपंच होते त्या टायमाला त्यांनी सगळं काय इथलं केलं तिथल्या तिथे व्यवस्थित. मग आता त्यांच्याच बाजूने का? हो, त्यांच्याच बाजूने आमची 4थी पिढी आहे ही आत्ताची. बर. आता आमचे मुलं, नातू, आमचे वडील असे मिळून 4थी पिढी आहे आता. आम्ही सगळे मोहिते पाटलाचेच मागे राहणार. बाहेर या पुढं. तुमचं काय नाव आहे? निखिल पवार. कसं आहे वातावरण तुमच्या एरियातलं? आहे बरंच वातावरण बरं आहे. बर. कोणाच्या बाजूने कौल दिसतोय काय? मोहिते पाटील. सगळी मोहिते पाटील नाव घेते ती. काय मोहिते पाटलांची जादू आहे इथं? दैवत आहे मोहिते पाटील. अकलूजचं दैवत आहे. बर. हा. काय काय कामं केली ती? सगळे केले, रस्ते केले, सगळे केले ती. बर. मग विरोधक कोण फिरकतं का नाही इकडे? त्यांचं काय? विरोधक येत नाही ती. बर. पण मग मोहिते पाटील नुसतं फिरून गेले इकडे, प्रचार करायची बी गरज नाही. बर. विरोधक 5 वर्षात नाही येते ती, पण मोहिते पाटील या मावशी या इकडे या. या आठवड्याला येते ती. या पुढे या समोर या. मुलगी आपली. मग आता काय कौल कुठं? मोहिते पाटील शेवटीच मोहिते पाटील. हा, या. या. तर या भगिनी आपल्या समोर आहेत. या. काय म्हणत होता तुम्ही? लांब न बोलला, काय समजलं? या की पुढे या. पार्टी येतात पण 5 वर्षाच्या नंतरच येतात इलेक्शन असेल तर. बर. कंटेंट मोहिते पाटीलच आहेत का कुठल्या बी गोष्टीला. बर. मग विरोधक येतात की आम्ही ही स्कीमा काढल्या देवा धर्माला जायच्या गोष्टी, पण 5 वर्षानंतर बर. अशा स्कीमा निघल्यावर काय, पण कंटिन्यूट मोहिते पाटलाशिवाय दुसरं काय नाही. कसल्या फक्त स्कीमा निघाल्या बाबा. होत्या? आता ही यात्रा काढतात कुठं कुठं, बालाजी ट्रिप ही काढतात, पण काय उपयोग आहे? 5 वर्षांना एकदाच येतात. मग तुम्हाला नेलं नाही या ट्रिपला? आम्हाला नेतात की मोहिते पाटील. बर. बाबासाहेब प्रत्येक वेळेस येतात, निरोप येतात, सगळ्या गोष्टी, पण विरोध येत नाहीत. बर. मग ती 5 वर्षांना सगळ्या गोष्टीला येतात, पण मोहिते पाटलांनी सगळ्या गोष्टी दिल्यात. पाणी, लाईट, बिल, सगळं रस्ता बिस्त सगळं ओके दिलं. मग तुमचा आता कौल कोणाकडे आहे तुमच्या एरियातला? मोहिते तुमच्या पाटील.
एकमेव फक्त मोहिते पाटील. एकंदरीतच आपण नागोपा येथील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. येथील जवळपास 99% लोकांचा कौल हा मोहिते पाटील परिवाराच्याच बाजूने दिसतोय. येथे झालेली विकास कामे, येथील झोपडपट्टीचे झालेले पुनर्वसन यामुळे येथील लोक बहुतांश करून मोहिते पाटील परिवाराच्याच बाजूने उभे राहणार असे ठामपणे सांगत आहेत. महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात, अकलूज.